मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। लातूरात मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पहिल्या दालनाचे उद्घाटन। श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी कापली रिबन। क्षेत्रीय प्रमुख फंजीम अहमद यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। भारतीय दागिन्यांच्या किरकोळ क्षेत्रातील एक प्रमुख नाव असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सने सावेवाडी MG रोड लातूर येथील नवीन दालनाचे अनावरण केले आहे। मोठ्या थाटामध्ये हे उद्घाटन सोहळा पार पडला। 4500 चौरस फुटावर वसरलेले हे मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे लातूरमधील पहिले, महाराष्ट्रातील 24वे आणि पश्चिम विभागातील 36वे दालन आहे। जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव देण्याचा वचनबद्धतेसह या आलिशान स्टोअरमध्ये डिझाईन्स आणि कलेक्शनची विस्तृत श्रेणी आहे। मलबार समूहाचे अध्यक्ष MP अहमद यांनी या स्टोअरचे दूरचित्र माध्यमातून उद्घाटन आज 28 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान केले। उद्घाटनाची रिबन कापण्याचा समारंभ श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला, अशी माहिती क्षेत्रीय प्रमुख फंजीम अहमद यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। समूहाच्या प्रवासातील या महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या समारंभाला फंजीम अहमद, क्षेत्रीय प्रमुख, पश्चिम विभाग व्यवस्थापन चमूचे सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या लातूर शहरामध्ये नवीन सोन्या चांदीच्या दुकानाचं अनावरण झालेलं आहे। आपल्या लातूरची शान अजून एकदा वाढलेली आहे। लोकांना यामध्ये चांगले डिझाईन्स, चांगले नमुन्याचे दागिने व्यवस्थिशीर किमतीमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी मला यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो।